नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट पंकज अग्रवाल सर, ज्यांचा मागच्या 24 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातला आहे. आणि मगाशी त्यांच्याशी गप्पा मारताना समजलं म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, इंडस्ट्रियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर फक्त खामगावमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. अनेक महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बॉडीजवर ते स्पेशली आर्किटेक्ट त्या संदर्भात वेगवेगळं काम करतात. या सगळ्याबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल, आजवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सर, स्वागत आहे तुमचं. आणि सगळ्यात आधी मला विचारायचे ते म्हणजे तुमची स्कूल बॅकग्राऊंड कशी होती, कॉलेज कसं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कारण जेव्हा 24 वर्षापूर्वी तुम्ही निवडलं असेल तेव्हा हे फील्ड आणि या सगळ्या सिटीसाठी हे फार सगळं नवीन असेल, तर ही प्रेरणा कोणाची होती ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? मला पहिल्यापासून ड्रॉइंग आणि डिझायनिंग मध्ये खूप इंटरेस्ट होता. असं मनापासून वाटायचं की काहीतरी आपल्याला डिझाईन क्षेत्रात करायचंय. पण माझं मूळ गाव जळगाव आहे, तिथे माझं एज्युकेशन झालेलं आहे. पण तिथे कोणालाच या फील्ड बद्दल काहीच माहित नव्हतं. मी आर्किटेक्चर म्हटलं किंवा जेव्हा मला ऍडमिशन भेटली होती आर्किटेक्चरला, जेव्हा मी आर्किटेक्चर म्हटलं लोकांना तर ते ऍग्रिकल्चर समजत. आणि तेव्हा ऍप्टिट्यूड टेस्ट व्हायची जशी आता नाटा होते, त्याबद्दलही कोणाला माहित नव्हतं. मी पण एकदम ब्लँक होतो, काय येणार आहे पेपरला काहीच मला माहित नव्हतं. फक्त एक जिद्द होती की करायचं आहे. ते जिद्द म्हणून मी गेलो आणि उपरवाले के आशीर्वाद सक्सेसफुल. पण नेहमी आर्किटेक्ट जो जे असतात त्यांना मला एक नेहमी प्रश्न विचारायचा वाटतो ते म्हणजे तुमचं ड्रॉइंग चांगलं असतं, एक बेसिक क्वालिटी असते, तर तशी तुमची होती का किंवा कसं हे होतं? हो, ड्रॉइंग माझी खूप सुंदर होती. म्हणजे माझे मित्र आणि टीचर म्हणायचे की प्रिंट आउट आणि माझं ड्रॉइंग याच्यात फरक ओळखता येत नव्हता. वाह 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 वाह. आणि मगाशी तुम्ही गमतीदार जो किस्सा सांगितला, तुम्हाला कॅमेरा सांगायचा असेल तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे मी लेक्चर्स व्हायचे बाकीचे, तर मी टीचर वगैरेचे स्केचिंग करायचो. तर माझे टीचर म्हणायचे हे काय करत आहे, अरे ते आर्किटेक्ट नाही का? तर तेव्हा मला क्लिक झालं की मग त्यांना म्हटलं सर आर्किटेक्ट काय असते. मग त्यांनी सांगितलं की असं असतं डिझाईन क्षेत्रात असते. मग तेव्हा आतमधून वाटलं की नाही आपल्याला हे करायचं आहे. आणि मग तुम्ही आर्किटेक्ट आणि मग त्याच्या सर्च मध्ये लागलो आणि ती फील्ड निवडली. व्हेरी गुड. सो आता आर्किटेक्ट फील्डशी रिलेटेड काही फक्त महत्वाचे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आम्हाला तुमच्याकडनं वेगळ्या अँगल हवे, तुमच्या अनुभवाबद्दलचे आहेत. ते म्हणजे कुठलंही बांधकाम सुरू करण्यापूर्वी रचना किंवा डिझाईन अतिशय महत्वाचं असतं. तर त्या फेजवर तुम्ही कसं काम करता त्याविषयी काय सांगाल? माझं म्हणणं आहे की डिझाईन हा घराचा आत्मा असतो. बरोबर. 4 भिंती कुठेही बांधा, ते तेवढा 10 बाय 10च्या भिंत बांधायला जितक्या विटा जितका सिमेंट लागेल तेवढंच लागेल. बरोबर. पण ती कुठे बांधायची हे महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. समजा आता ताजमहल आहे, ताजमहल सुंदर का वाटते सगळ्यांना, तर त्याच्यात काय डिझाईन प्रिन्सिपल्स अप्लाय केलेले आहेत. बरोबर. की ते आपण अप्लाय केल्यानंतर आपली वास्तू म्हणा किंवा रूम म्हणा, इंटिरियर म्हणा, किंवा ते सुंदर दिसेल. बरोबर. त्याचा अभ्यास आवश्यक आहे. अच्छा. दुसरा आणखीन एक प्रश्न महत्वाचा म्हणजे तुम्ही याही भागात काम करताय म्हणून खामगाव सारख्या, जळगाव जामोद सारख्या भागांमध्ये की या सगळ्या सेक्टरमध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण अतिशय मोठं आहे. आणि या अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर त्याविषयी काय सांगाल? सर, माझं म्हणणं आहे की जशी जशी टेक्नॉलॉजी वाढत आहे, बरोबर, स्किल लेबर खूप कमी होत आहे. आता मी खूप जुन्या इमारती तोडल्या रिनोव्हेशन साठी. बरोबर. तर तेव्हा ते इतक्या अॅक्युरेट असायच्या 100 वर्षापूर्वीच्या. त्या डायगोनल मध्ये किंवा मेजरमेंट्स मध्ये मिलीमीटर्स मध्ये भेटायच्या. पण आता आपलं टेक्नॉलॉजी एवढं वास्ट होऊन पण आता आपल्याला कामगारांना लेटेस्ट इक्विपमेंट माहित नाही आहे किंवा ते गुन्ह्या घेऊन येत नाही आहे, प्लम घेऊन येत नाही आहे, बस येतात. तर हा प्रॉब्लेम सर वाढत आहे. बरोबर. अनस्किल्ड लेबरचा प्रॉब्लेम वाढत आहे. दुसरा आणखीन एक प्रश्न म्हणजे 24 वर्षापूर्वीचा आहे, जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये कदाचित आला असाल किंवा अजूनही ती प्रॅक्टिस कुठं चालू असेल, ती म्हणजे जर एखादा अनुभवी आर्किटेक्ट आपण एखाद्या प्रोजेक्टवर घेतला नाही आणि तेव्हा कदाचित आपलेच डिझाईन बनवणे वगैरे असे उद्योग करत असेल लोक, तर तेव्हा काय नुकसान होऊ शकतं त्या प्रोजेक्टचं? म्हणजे एखादा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असेल, बंगलो बांधायचा असेल आणि मी आर्किटेक्ट अनुभवी घेतला नाही, तर काय नुकसान होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? सर, ये देखिए समझ का फर्क है. अगर क्लाइंट या उसको समझता है बरोबर कि डिजाइन का वैल्यू क्या है, बरोबर, तो उसे पता है कि हम आर्किटेक्ट की फी दे रहे हैं तो कितना हमारा आज 2 या 3 या 4% के ऊपर हमारा करोड़ों रुपए का या लाखों रुपए का प्रोजेक्ट डिपेंड है. बरोबर बरोबर. तो क्लाइंट को भी अवेयरनेस होना बहुत जरूरी है. नहीं तो वो मेसन को बुला रहा है. मोस्टली तालुका और रूरल एरिया में ही चलता है. बरोबर.
और मैंने हायर क्वालिफाइड लोग देखे मेरे लाइफ में। एक मेरे खुद के टीचर जिन्होंने मुझे पढ़ाया है, अच्छा। मेरी जस्ट करियर की शुरुआत थी, हम्म। मैंने उनको सब टेक्निकली ड्राइंग्स दिए, ये दिए वो दिए, और उनको मेरे को मिस्त्री ने वहाँ के मेसन ने क्रॉस किया कि नहीं नहीं सर ये ऐसा है। मैं उसको बोला ओल्ड और न्यू स्लैब को भाई इसको सब रिबारिंग करके हमें करना होगा। तो मेरे टीचर का जो हायर क्वालिफाइड है, जो साइंस टीचर है, वो बोलता है कि आप अभी अभी पढ़ के आए हो 2-4 साल, वो 25 साल से एक फील्ड में काम कर रहा है, तो वो सही है। तो तब बहुत बुरा लगता है, तब बुरा लगता है, बरोबर बरोबर। तब क्वालिफाइड लोग ये आंसर देना तो बहुत बुरा लगता है बरोबर कि भाई उनको तो गणित पता है सब, पता है उन लोगों ने ऐसा सवाल बोलला, किंवा टेक्नॉलॉजीचा वापर असेल, त्यातल्या हा. अनुभवाचा वापर असेल आणि त्यामुळे काय करू शकतो हे खरं कळायला हा. पाहिजे होतं. बरोबर. दुसरा आणखीन एक प्रश्न, तुम्ही या रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल असे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, हा. गव्हर्नमेंटचे काही आपण प्रोजेक्ट्स वर काही हो, कधी काम खूप केले का? खूप खूप कामं त्याबद्दल केलेली जरा आहे. तुमच्याकडनं ऐकायचे, कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स होते? गव्हर्नमेंटचे मी बघा ऑडिटोरियम्स केलेले आहे, आणि पोलीस हाऊसिंग्स मध्ये पण आहे मी, कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसीच्या पॅनलवर पण आहे, अरे आणि वा. खूप काही वेगवेगळ्या डिफरंट गव्हर्नमेंटच्या पॅनलवर आहे. बरं. गव्हर्नमेंटचं पूर्ण लिगली चालते, होय, होय. सँक्शनिंग प्रोसेस पण बरोबर. आपल्याला पूर्ण लिगल फॉलोअप करावं लागतं, बरोबर. त्यांची टेंडरिंग प्रोसेस फॉलो लागते, हम्म. त्याचं ऍज पर पीडब्ल्यूडी जे सीएसआर असते ते एस्टिमेशन, प्रिपरेशन, टेंडरिंग, नंतर बरोबर. सुपरविजन, नंतर कॉन्ट्रॅक्टर बिल्स वगैरे, ती पद्धत खूप वेगळी असते, आणि हो. प्रायव्हेट कामाची पद्धत खूप वेगळी असते. बरोबर बरोबर. दुसरं, आता या इतक्या वर्ष तुम्ही याच्यात फील्डमध्ये काम करताय, आणि पुन्हा एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे जर बुलढाणा जिल्ह्याचा विकासाचं विजन असं जर विचारलं एक आर्किटेक्ट म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलेही महत्वाचे मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर पुढच्या 15-20 वर्षांसाठी काम करणं अतिशय गरजेचं आहे? व्हिजन म्हणजे बुलढाणा डिस्ट्रिक्टच्या विकासाचं विजन म्हणजे साधारणपणे असं आहे की ऑलरेडी जिल्ह्याचा काही एक विकास असतो, त्याचा एक स्पीड असतो जो गेल्या सगळ्यात महत्वाचं ट्रॅफिक मॅनेजमेंट बरं आणि ट्रॅफिकची शिस्त लावणे. ओके. आता आपल्या गडकरी साहेबांच्यामुळे रस्ते खूप छान झालेले आहेत, पण ट्रॅफिक सेन्स अजिबात नाही आहे. बरोबर. फक्त रस्ते बांधून नाही होणार, लोकांना ट्रॅफिक सेन्स अवेअरनेस पाहिजे, हे तर सोशल अवेअरनेस झालं. बरोबर. आणि एक कन्स्ट्रक्शन अवेअरनेस म्हणजे आपण प्रत्येक वास्तू चांगली बांधतो, पण गव्हर्नमेंट वास्तू स्पेशली, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स आणि क्लीननेस ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर. किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या अँगलनं काही सांगू शकाल का? इंडस्ट्रियल, हे बघा आज पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खामगावला MIDC आहे, हो. तर त्याचे रिझल्ट खामगावला आहे. खामगाव पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रगत गाव आहे, आणि इथे रोजगार जास्त आहेत. रोजगार असले की आपोआप कन्स्ट्रक्शन होतात. त्याच्या घरात 2 पैसे भेटले की तो नॅचरली 2 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात त्याच्या IPF नुसार घर बांधतो. बरोबर. तर तो पैसा मार्केटमध्ये रोटेट होतो. तर माझ्या मते प्रत्येक तालुक्याला असं लहान मोठे इंडस्ट्रियल एरिया क्लस्टर्स डेव्हलप झाले तर लोकल लेवलला रोजगार होईल, आणि एक इंडस्ट्री पूर्ण चेन आहे ती. बरोबर. एका घरात पैसा गेला की मग तो नॅचरली घर बांधतो, काहीतरी इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करतो, तर इकॉनॉमी रोटेट होते चांगल्या प्रकारे. तर आयदर जॉब, फक्त आपण गव्हर्नमेंट जॉब वर डिपेंड न राहता आपण प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट कसं डेव्हलप करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं तर नॅचरली कंट्रीला पण खूप फायदा होईल, जिल्ह्याला पण खूप फायदा होईल, आणि सगळ्यांनाच खूप फायदा होईल. पण हे सगळं असताना सरकारकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं किंवा शासनाकडनं काय अपेक्षा आहेत हे सगळं पूर्ण करण्यासाठी? तुम्हाला वाटतं शासन कसं मदत करू शकेल या विजन मध्ये? फक्त गोष्टी सिम्प्लिफाय करायच्या आहे. बरं. म्हणजे गव्हर्नमेंट सँक्शनिंग प्रोसेसला खूप वेळ लागतो. बरोबर. ते जितक्या सिम्प्लिफाय, आता टेक्नॉलॉजीज वाढलेल्या आहे, ऑनलाईन झालेल्या आहेत. बरोबर. तर त्याला सिम्प्लिफाय कसं करता येईल, ते काम फास्ट, कम्प्युटर याच्यासाठी आला की ते काम फास्ट व्हावं, पण त्याचा उलट परिणाम झाला, आता स्लो झाले काम. पहिले बांधकाम मंजुरात 15 ते 20 दिवसात भेटायची, आता 6-6 महिने, 1-1 वर्ष लागत आहे. तर हे सिम्प्लिफाय होणं खूप महत्वाचं गरजेचं आहे. बरोबर. टेक्नॉलॉजीचा मुद्दा आता काढला तुम्ही किंवा कॉम्प्युटरमुळे बोलला, तर मग मला एक प्रश्न असा लगेच आठवला, म्हणजे मागच्या 20-24 वर्षांमध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा पण एक खूप मोठा शिफ्ट बघितला. ज्या काही तुम्ही ड्रॉइंग करत असाल कदाचित पेपर आणि पेन्सिलने चालत असतील, आणि आज ती कॉम्प्युटराइज ड्रॉइंग चालते. तर प्रश्न असा आहे की ह्या तंत्रज्ञानाचा शिफ्ट कसा आहे आणि तंत्रज्ञानाचा तुम्हाला उपयोग कसा होतो या फील्डमध्ये, आणि आता तुम्ही लेटेस्ट कुठलं पुन्हा एखादा कोर्स करावासा वाटतो का या बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे? बघा, शिकत तर राहावंच लागते. नेहमी तुम्हाला प्रत्येक वर्षी रोज मला वाटते शिकत राहावं लागतं. नवीन टेक्नॉलॉजीज आहे, पण टेक्नॉलॉजी सोबत टेक्नॉलॉजी म्हणजे ऑटोकॅड फक्त हा ड्राफ्टिंग मीडिया आहे, पण व्हिजन तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. बरोबर.
तो फक्त एक मीडिया आहे, हो पण तो प्रोजेक्ट डिझाईन करताना विजन तुमचा लागेल. ते विजन डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला केस स्टडीज आवश्यक आहे बरोबर. की सराउंडिंगला या दुनिया में क्या चल रहा है हे तर बघायला पाहिजे. हा, तर ते बघून त्याचा युटिलायझेशन आपल्या प्रोजेक्टमध्ये कसा करता येईल ते महत्वाचं आहे. महत्वाचं. परत येतेच की क्लायंट विजन पण पाहिजे, हो तसं. त्याची परमिशन शिवाय आपण काहीच करू बरोबर. शकत नाही. परत बजेट पण पाहिजे. हो 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 तर ह्या सगळ्या मिळून आपल्याकडे जो क्लायंट अवेलेबल आहे, तो बजेट अवेलेबल आहे, त्याच्यात आपण काय नाविन्यपूर्ण करू करू शकतो शकतो. ते महत्वाचं आहे. महत्वाचं आहे, बरोबर. एवढ्या वर्षांमध्ये नक्कीच तुम्हाला जसं आपण म्हटलं की या क्षेत्रात संधी खूप आहेत, तर आव्हानं पण खूप आहेत. हो हो. तर एखादा असा प्रसंग आठवतोय का की जेव्हा अचानक कुठलं तरी एखादं आव्हान समोर आलं, एखादा प्रॉब्लेम आला, एखादी अशी सिच्युएशन आली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा काही प्रसंग आठवतोय का? त्याच्यात वेगवेगळे आहेत, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं गव्हर्नमेंटमध्ये म्हटलं तर पेपर वर्क असतो. हो. तर कुठे पेपरमध्ये लॅकुना असला, त्रुटी असली की तर ते प्रॉब्लेम कुठेतरी वेगळ्या समोर ठिकाणी. येते, वेगळ्या अँगलनं समोर येते. बरोबर. तो टेक्नॉलॉजिकल ॲज अन आर्किटेक्ट तो पार्ट वेगळा राहतो आणि ते पॉलिटिकल पार्ट वेगळा वेगळा होतो. होतो, बरोबर आहे. ते गव्हर्नमेंट सेक्टरशी निगडीत झालं. आणि प्रायव्हेटमध्ये काम करताना किंवा गव्हर्नमेंट मध्ये पण लेबर ऍक्सिडेंट्स हो, सडनली हो, जे हो. होतात, बरोबर बरोबर सिक्युरिटी मेजर्स आपल्या इकडे पाळल्या जात नाही हम्म, किंवा हम्म. ते लेबर पण पाळण्यासाठी इच्छुक नाही आहेत. बरोबर. तर हे कधी कधी हा, आव्हानं मोठी ते ठरतात. आव्हानं येतात. त्यांना पण आता मागच्या वेळेस आम्ही बघितलं की गव्हर्नमेंटने सेफ्टी इक्विपमेंट्स फ्री ऑफ कॉस्ट दिले. अच्छा. हजारो रुपयांची, लाखो रुपयांची पेटी फ्री ऑफ कॉस्ट वाटप केल्या, पण ते युजच करत नाही. युजच करत नाही, बरोबर. तर ते मानसिकताच नाही, मेंटॅलिटी नाही ते युज करायची. बरोबर. दुसरा आणखीन एक प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जसं सिमेंट महत्वाचं आहे, तसं स्टील सुद्धा अतिशय महत्वाचा हो. घटक आहे. आत्मा आहे जसं तुम्ही म्हणाला तसं. तर मग हे स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी बघता आणि मग तुम्ही ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरलं पाहिजे? हे बघा, आता मोस्टली तर ग्रेडेशन स्टीलचं असं असते की बा आपण वाळूला समजू शकतो मॅन्युअली किंवा डोळ्यांनी की बा याच्यात माती जास्त आहे. हम्म. ब्रिकला आपण बाय हँड Check चेक करू करू शकतो. शकतो, पण स्टीलला असं आहे की डोळ्यांनी असं काही मेथड नाही की एक पब्लिक किंवा आर्किटेक्ट Architect, engineer व्हिज्युअल कोणी किंवा बघू असं आयडेंटिफाय करू शकतो बरोबर. चांगला आहे वाईट आहे. बरोबर. तर याच्यासाठी आम्हाला तर कंपनीवरच डिपेंड राहावं होय लागतं होय की ज्या कंपनी सांगतात की आमचं स्टील आहे, बाय डक्टाईल स्टील आहे, जे काही आहे नवीन हो, हो. टेक्नॉलॉजी FE500 आहे, 550 आहे, तर आम्हाला तर कंपनीवरच विश्वास ठेवावा लागतो या बरोबर गोष्टींसाठी. बरोबर. की बा जे ते समजून सांगतात की हे आमचं स्टील बेस्ड आहे हम्म, आणि या हम्म. क्वालिटीज आहे, तर त्याच्यावर अवलंबून आम्ही विश्वास डिपेंड आहे. राहतो. आणि दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तर तुमचा हो. अनुभव कसा होता आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल? नाही, आयकॉनचा अनुभव चांगला आहे. मी खूप प्रोजेक्टला वापरलेला आहे. बरं. त्यांचं डक्टाईल स्टील पण चांगला आहे, आधी हा, हा. क्विकला चांगला असतो हा, हा. आणि सॉफ्टनेस पण आहे, म्हणजे लेबरची पण कंप्लेंट येत नाही की सर रिंग बनाते वक्त कट रहा है, तुट रहा है. बरोबर बरोबर. तर Icon चांगले चा अनुभव रिझल्ट आहे. हा, अनुभव चांगला आहे. आणि एक शेवटचा प्रश्न म्हणजे एवढ्या वर्ष काम केल्यानंतर जी आता तरुण पिढी या फील्डमध्ये नवीन हा. येऊ बघतात, नवीन आर्किटेक्ट येतात, म्हणजे ते तुम्ही नाटाच्या पण आता बोर्डवर तुम्ही हम्म. सांगितलं त्याप्रमाणे असं तुम्ही विद्यार्थ्यांशी एक वेगळं काम करताय, तर त्या संदर्भात विचारायचं या येणाऱ्या पिढीला तुम्ही काय एक वडिलकीच्या नात्याने एक अनुभवाच्या नात्याने सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? इंटिग्रिटी. अच्छा. प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या मनानं, आपल्या इमानदारीवर इंटिग्रिटी हम कितना पालते हैं, बरोबर. हे फार महत्वाचं हे फार महत्वाचं आहे. आहे. ओके. तर सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि सोसायटीला पण आपण काय देत आहे, बरोबर. हे पण जास्त महत्वाचं. हा, हे पण जास्त महत्वाचं आहे की बा आपल्या या कामामुळे कोणाचा किती फायदा होईल. ठीक आहे, आपला एक बिझनेस आहे ते तर ठीक आहे, पण त्यासोबत आपण किती लोकांचे लाईव्ह चांगलं करू शकतो. बरोबर एक चांगलं घर बनवलं तर त्याच्यात किती परिवार सुखी आणि संपन्न राहू बरोबर शकतात. बरोबर. तो दिल से दुआएं देते, ये अनुभव मुझे आया है क्या बात है. कि हम तो बिजनेस कर रहे हैं, मैंने कुछ फ्लैट्स बेचे, ये बेचे, घर बना के दिया है, लेकिन बहुत साल बाद मिलने के बाद उनके चेहरे पे अगर तृप्ति दिखती है और उनका अपने प्रति रिस्पेक्ट दिखता है, तो सेटिस्फैक्शन होता है वाह. कि चलो हमने पैसा तो ठीक है अपने एक जगह कमाया है, लेकिन इसको एक अच्छी चीज दे पाए हो, तो वो एक बराबर. अंदर से सेटिस्फैक्शन मिलता है. बरोबर. क्या बात. तो वो एक बहुत इंपॉर्टंट चीज है. वाह. सो हे होते आर्किटेक्ट पंकज अग्रवाल सर, आणि त्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे ही फार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय तिथं पैसा नक्कीच मिळतो ते काम केलं, तुमचं ते स्किल असेल तर, पण या क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन फार मोठी आहे. त्या निमित्तानं तुम्ही अनेक घरं वेगळ्या प्रकारे जगवत असता आणि तुम्ही या क्षेत्रात असंच प्रामाणिकपणे जर काम केलं तर या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार, आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट
तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.